अशोक खरात प्रकरण सुरू झाल्यापासून अशोक खरातांच्या शिष्या अर्थात रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी का बोलवलं जात नाही, त्यांची चौकशी कधी केली जाणार, असे अनेक प्रश्न सातत्यानं विचारले जातात। आता मात्र फायनली या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकरांची चौकशी केली जाणार आहे। त्यांना तशा पद्धतीची नोटीस सुद्धा पोलिसांकडून बजावण्यात आली आहे। मात्र या चाकणकर रुपाली चाकणकर नसून प्रतिभा चाकणकर आहेत, म्हणजेच रुपाली चाकणकर यांची बहीण आहे। रुपाली चाकणकरांच्या बहिणीला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। नेमकं या नोटिसीमध्ये काय म्हटलेलं आहे आणि अशोक खरात प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकर यांचं नाव नेमकं कशामुळे आलंय, सगळं काही जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण जेव्हापासून समोर आलं तेव्हापासून सातत्यानं रुपाली चाकणकर यांचे त्यांच्याबरोबर असलेले जे काही संबंध होते त्यामुळे चाकणकरांच्या चौकशीची मागणी होत होती। मात्र अद्याप तरी चाकणकरांची चौकशी झाली नाही। मधल्या काही काळामध्ये असं म्हटलं जात होतं की एसआयटीनं समन्स बजावलेलं आहे चाकणकरांना, मात्र चाकणकरांनी आपण महिला आहोत आणि एवढे लांबचा प्रवास करू शकत नाही वगैरे अशा पद्धतीचं काहीतरी कारण दिलंय, अशा सुद्धा बातम्या आल्या। नंतर मात्र या सगळ्यात ज्या बातम्या आहेत त्या पूर्णपणे फेल ठरल्या, कारण स्वतः रुपाली चाकणकर यांनीच असं जाहीर केलं की आपल्याला एसआयटीचं कोणतंही समन्स आतापर्यंत आलेलं नाही। त्यामुळे एसआयटीचं समन्सच आलं नाही म्हटल्यावर चौकशीला जाण्याचा तर काही प्रश्नच निर्माण होत नव्हता। त्यानंतर पण अनेकदा एसआयटीची अगदी पत्रकार परिषद झाली तेव्हा सुद्धा एकच प्रश्न सातत्यानं विचारला जात होता की रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी का बोलावलं जात नाही। या सगळ्या प्रकरणामध्ये अनेकांची चौकशी होते, या शिवनिका संस्थान ट्रस्टवरती असलेल्या संचालकांची चौकशी होते, मग त्याच ट्रस्टवर असलेल्या रुपाली चाकणकरांना या सगळ्या चौकशीतून का वगळलं जात आहे असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात होता। मात्र अजूनही या प्रकरणामध्ये अर्थात रुपाली चाकणकरांना तर बोलवलं नाहीच आहे, मात्र चाकणकरांसाठी हा पहिला धक्का म्हणावा लागेल की चाकणकरांना जरी बोलवलेलं नसलं तरी त्यांच्या सख्ख्या बहिणीला बोलावण्यात आलेलं आहे, ज्यांचं नाव आहे अर्थात प्रतिभा चाकणकर। प्रतिभा चाकणकर यांच्या 2 पत्त्यांवरती पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। आता ही नोटीस कशा अनुषंगाने आहे तर शिर्डी मधला गुन्हा आहे। शिर्डी पोलिसांच्या अंतर्गत हे सगळं प्रकरण दाखल झालेलं आहे। मुळात अशोक खरातनं काय केलं होतं तर अशोक खरातनं एकाच दिवशी तब्बल 132 वेगवेगळी बँक अकाउंट्स उघडलेली होती। पतसंस्थेमध्ये ही सगळी अकाउंट्स उघडली होती, ज्यामध्ये 2 पतसंस्था आहेत, एक नाशिकची एक अहिल्यानगरची आहे, दुसरी शिर्डीमधली आहे। शिर्डीमध्ये समता नावाची पतसंस्था आहे। या पतसंस्थेमध्ये सुद्धा अशोक खरातनं एकाच दिवशी खूप सारी अकाउंट्स उघडलेली होती, ज्या अकाउंट पैकी 4 अकाउंट ही याच चाकणकर फॅमिलीशी रिलेटेड लोकांची आहेत। म्हणजेच कुणाची आहेत तर यापैकी 2 अकाउंट ही चक्क प्रतिभा चाकणकर यांच्या नावावरती आहेत, तर उरलेली 2 अकाउंट त्यांच्या मुलांच्या नावे आहेत। आणि ही जी 4 अकाउंट आहेत या 4 अकाउंटला सुद्धा नॉमिनी म्हणून अशोक खरातचं नाव आहे। मोबाईल नंबर कोणता लिंक आहे तर तो सुद्धा अशोक खरातचाच लिंक आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड हे ओरिजिनल व्यक्तींचे लिंक आहेत। त्यामुळे अशोक खरात ही अकाउंट्स ऑपरेट करत होता हे त्याच वेळी सिद्ध झालेलं होतं। मात्र ही दोन्ही तिन्ही जर अकाउंट पाहिली तर या सगळ्या अकाउंट वरून कितीची आतापर्यंत ट्रान्झॅक्शन्स झाली आहेत याचा विचार आपण करू शकत नाही। आतापर्यंत तब्बल 2.5 कोटींची ट्रान्झॅक्शन्स या दोन्ही तिन्ही जवळपास अकाउंट्स वरून झालेली पाहायला मिळतात। त्यामुळे मुळातच जेव्हा अशोक खरातनं पतसंस्थांमध्ये भक्तांच्या नावे बनावट अकाउंट्स उघडल्याचं प्रकरण समोर आलं त्यानंतरच असं म्हटलं जात होतं की या सगळ्यामध्ये 100 कोटींपेक्षा जास्तीचे व्यवहार जे आहेत ते झालेले आहेत, ट्रान्झॅक्शन्स झालेत या सगळ्याच अकाउंट्स वरून, आणि तेच कुठेतरी आता सिद्ध होतंय। स्वतः प्रतिभा चाकणकर यांच्या अकाउंट वरून सुद्धा तब्बल 2.5 कोटींचे व्यवहार झालेले आहेत। आता हे पैसे कुठून आले, कुणाला पुढे दिले या सगळ्याची चौकशी करावी लागणार आहे। आतापर्यंत पतसंस्थांमध्ये ज्या ज्या भक्तांच्या नावे बनावट अकाउंट्स होते अशापैकी तब्बल 33 जणांचे जबाब नोंदवण्यात आले, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं। उर्वरित काही लोकांचे फोन नंबर लागत नाहीये, त्यामुळे त्यांना मग नोटीस पाठवण्यात आली। तशीच नोटीस प्रतिभा चाकणकर यांना सुद्धा पाठवली आहे। त्यांच्या नावे 2 वेगवेगळे पत्ते आहेत, दोन्ही पत्त्यांवरती ही नोटीस पाठवलेली आहे। नोटिसीत असं म्हटलेलं आहे की पुढच्या 5 दिवसांमध्ये कधीही येऊन तुम्हाला शिर्डी पोलिसांकडे तुमचा जबाब नोंदवायचा आहे, चौकशीसाठी यायचं आहे असं म्हणण्यात आलंय। त्यामुळे आजपासून पुढचे 5 दिवस काहीही झालं तरी प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी हजर राहावंच लागणार आहे। जर त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत तर पोलीस पुढील जी काही कारवाई असेल कायदेशीर, ती कायदेशीर कारवाई सुद्धा त्यांच्यावरती करू शकतात। हे सगळं प्रकरण शिर्डी पोलिसांच्या अंतर्गत आहे, हे एसआयटीचं प्रकरण नाहीये। त्यामुळे शिर्डी पोलिसांनी या नोटीस बजावलेल्या आहेत, शिर्डीकडूनच तपास केला जातोय। त्यामुळे आता जेव्हा जरी रुपाली चाकणकरांच्या
चौकशीचा अजून तरी मुहूर्त निघालेला नाही. मात्र आपली बहीण या सगळ्यामध्ये अडकते. हे पाहिल्याच्या नंतर रुपाली चाकणकर अर्थातच व्यथित झालेल्या असणार आहेत, चिंतित झालेल्या असणार आहेत. त्यामुळे आता जेव्हा प्रतिभा चाकणकर या स्वतः चौकशीला हजर राहतील, त्यावेळेस त्यांच्या चौकशीतून आणखीन काय-काय समोर येत आहे किंवा त्यांच्या जबाबातून नेमकं काय-काय समोर येणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इतर अनेक भाविकांना, अनेक भक्तांना अशोक खरातनं वेगवेगळी कारणं देऊन त्यांच्याकडून त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतलेले होते. काहींना देवदर्शनाला जायचं सांगितलेलं होतं, काहींना आणखीन काही कारणं दिलेली होती. त्यामुळे प्रतिभा चाकणकर यांना नेमकं काय कारण दिलेलं होतं? त्यांनी त्यांच्या मुलाचे आधार कार्ड, पॅन कार्ड या बाबाला का नेमके दिले? हे असे अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं प्रतिभा चाकणकर या स्वतःच देऊ शकतात. त्यामुळेच त्या या सगळ्यामध्ये आता अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. त्या चौकशीला कधी सामोऱ्या जातायत, त्यांचा जबाब कधी नोंदवला जातोय, याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय आणि त्यांच्याच जबाबातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे सुद्धा उलगडू शकतात. त्यामुळे हा जबाब नेमका कधी नोंदवला जाणार आणि जर त्या जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिल्या नाहीत, तर मात्र त्यांच्यावर कायदेशीर कारवाई काय केली जाणार, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.